बोला आइसक्रीम टाइम होना चाहिए, इन लोग का भी और इन लोग का भी. बोला गणपती बाप्पा. यालाच म्हणतात स्ट्रगल. बिल्डिंग में गए तो ये हमारी जिम्मेदारी नहीं है क्या रे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिर्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. 2-3 दिवसातूनच फ्लॅटवर चालले चाय पियाला. बघू काही इडल्या काय आणल्या. आणि आज खूपच कामं आहेत. ते गिफ्ट पॅकिंग करायचे, अजून ते छोटूसना घेऊन जायचे, फटाके हे ते 3-4 कामं आहेत, ती पण करावं लागतील. कारण की उद्यापासून आपला शॉप चालू होणार आहे, तर त्याची आपली शॉर्ट्स व्हिडिओ येणारच. चाललो आता छोटे लोकांना, आपले थोडेसे भाचेस लोकांना, म्हणजे भाचे 2 आहेत, त्यांना आपल्या छोटे मोठे फटाके ते काय जास्त वाजवणार नाही. आणि आपले सगळे गिफ्ट्स आहेत. आणि त्यांना काही गाडी घेतलेली काल, सोय जातं आता. नंतर जायचे पनवेलला पण जायचे. आणि आज रात्री ते गाल्याचं पूर्ण काम करायचे, म्हणजे मांडण घेऊन जावं लागणार ना भाऊंनी तिकडे. निसताना आचल आता हे बघल्या होतो. गणपती बाप्पा मोरया. धक्का मारा. हा चल धक्का मार. इथे की अशी दे बंधू आमचं. पक्का आता वरती. हा चल हा चल. हा बघा, इथं आपला गाला आहे आणि ही एंट्री आहे. इकनाची आहे हो, दुसरीकडे जाऊ नका, तिकडे बी एंट्री आहे, पण या एंट्री जवळचीच या. इथं अजून काम चालू आहे, उद्या बोलल्यान होणार आहे. आता बघू काय करतात. आज रातचे सगळा मटेरियल साफ करायला. ही बघा एंट्री इथून आहे, दुसरीकडे जाऊ नका. या बी गाल्यांवाल्यांग झाले सगळे. इकडं तिकडनं आलो, आता आले जेवायला. भूक लागले, बोललो बघू आज खायचं वारे घराने काय आणले. तर गिफ्ट पॅकिंग करत होतो. आता जातो सारंगबाईला स्कूलमध्ये घेण्यासाठी. त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही खूप सारे गिफ्ट्स अजून बाकी आहेत पॅकिंग करायचे, ते करायला. सर्व झाले का तुम्हाला दाखवतो. आधी दाखवली मग काय मजा नाही येणार. सारंगबाईला गोला खायचा होता म्हणून गोला घेतला आणि त्याला आता पाठवतो घरी. जा चल, बॅगल्या वजन आहे. देवेश फावडा घरगुती कामात बिझी. आपली कामं आहेत ना, ही कधीच संपत नाही. बाबूला स्कूलमधनं घेऊन आलो, आता लगेच चाललोय बाटल्या द्यायला. दिवसभर दिले नव्हते, खूप जणांचे फोन येत होते. सांगले मी आजचा दिवस कामात आहे आणि पुढचे 3-4 दिवस खूपच कामात असणार, म्हणून दुसऱ्याला पाठवणार बाटले घेण्यासाठी आणि देण्यासाठी. सगळे गिफ्ट पॅकिंग झालेले आहेत, अजून थोडे काही बाकी आहेत. आणि लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी सगळे अलग आहेत. आणि मोठे माणसांसाठी पण खूप चांगले गिफ्ट आहेत. या नक्कीच आपल्या शॉपवर आणि शॉपला व्हिजिट द्या आणि आपली शॉपिंग करून आपले गिफ्ट घेऊन जा. आले आता ही फॉर्च्युनर घेऊन. परम शेट येतोय, त्याला गाडी पाहिजे, तर त्याची थार आपण घेऊ आणि आपली फॉर्च्युनर त्याला देऊ. आलेला आहे परम शेट. त्यांनी भाईने तिथंच लावली गाडी. आता वाटतं का ऑटोमॅटिक गाडी घेतली असती तर बरं आलं असतं. मजा येतं भाई ऑटोमॅटिकला. बघा 4 का 5 फेरे गाला मोजले. यो एका हे इकडे गालं मोजताना यांची 7वी फेरी आहे गालं मोजाची. शालेने एवढं कधी अभ्यास नसेल केला. इकडे गालं मोजायला आल्यानं चांगला यावा म्हणून तो तिकडचं लय खडबडीत आहेत. ह्योच जरा बेस्ट वाटतंय, इकडचं पण चांगलं आहे. आलं आता केस कापायला दोघं पण. वाढल्यात बोलल्यानंतर टाईट नाही भेटणार आपल्याला, म्हणून आताच कापून देतो. थोडी या टायमिंगला हेअरस्टाईल बदलवलेली आहे भावांनो आपण. वाटतो की नाही जरा आता बरा वाटतंय, जरा मागं कमी केस. आदर भाई बॅनरवाला प्रेम लावायला आले उधर. फुल गँग आहे. दुपाने बोलतो रातचे झाडू मारा बोलतो. काय अंगाचे भैयाला तुझा मशीर का असतंय. छोटी ना झाली ना, बरं आहे ना. खड्डूने असं दिले तसं काय त्याने धरून ठेवले. सगळा काम फायनल करून आलेलो आहे. तारवीर सगळा बांधून घेतलेला आहे. टेन्शन नाही, बॅनर लावून घेतला. उद्या जाऊन फक्त मांडण आणि आपला फटाक्याचा स्टॉक घेऊन जाणार आणि लावणार. उद्याचं पण बघू काय येतं. आता जाऊन पहिले झोपतो. 1 वाजले घरी यायलाच. 8 वाजता उठायचे. बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. दी नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. जातो आता पहिले फ्लॅटवर, चाय नाश्ता करतो. लगेच जायचे आपल्या शॉपवर, पूर्ण सामान वगैरे घेऊन. काल गेलं तर साफसफाई बॅनर वगैरे सगळं लावलेलं आहे. सामान घेऊन निघालं खूप दिवसानंतर. आपल्यासोबत पोलाड भाई आलेला आहे. जातो आता स्टॉलच्या इथे.
सगळी काल साफसफाई करून घेतलेली आहे. आता फक्त छोटा मोठा काम आहे तेच करायचं बाकी आहे. नंतर त्याच्यानंतर आपले फटाके लोड करून फटाके लावणार. यालाच म्हणतात स्ट्रगल. हे बघा स्ट्रगल. एवढं झालं तरी हाऊस झाले त्यांची तेच उचलताना. गाडी इकडे लोड झालेली आहे. खूपच भयंकर दमला गेला आहे. पूर्ण घामाघूम झालेलो आहे. सगळा माल लोड केला. एकही वस्तू घरात ठेवला. सगळा आता जाऊन स्टॉलवर फटाफट लावतो. सगळ्यांच्या आधी आपला स्टॉल लागलाच पाहिजे का ना भावांनो. लड भाई. आणि इसका नाम क्या नहीं क्या बोलते इसको पिए का. बहुत हमको साथ थे इस फटाके के. इसमें बहुत मेहनत करते दोनों भी. बराबर क्या नहीं पोलट सेट. पोलट सेट का भी अभी ब्लॉग आएगा अपने फटाके पे ऊपर. पूर्ण माल लावणं चालू आहे आता. अजून इकडं पण बाकी आहे. राज बाकी आहे. बोला गणपती बाप्पा यावं सगळ्या मी भाऊ. आता एकदम फायनली झालेलं आहे आपला दुकान लावून. आणि बोलवणार आपला पाण्या भाई आहे. बघा 19 नंबर का आला. यावं जातो आता. दुकान वगैरे सगळा सेटअप झालेला आहे. आता जाऊन फ्रेश वगैरे होतो. पहिला लई घामू उठला. मग फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे चेंज करून थेट जेवण वगैरे दुकानावर. फ्रेश वगैरे झालोय. लय दमलेलो आणि लय गरम तर बाबा एकदम भयंकर करतोय. जाता आता फ्लॅटवर जेवतो आणि तसंच थेट आपल्या शॉपवर. पूर्ण गँग घेऊन निघालोय आपल्या फ्लॅटवर. सॉरी गाल्यावर जाण्यासाठी. शॉपवर आलोय पण शॉपवर खूप भयंकर गरम होतं. अजून लाईट आलेली नाही आहे इथे. आणि पंखा पण आणायला पाठवत आता पाण्याला. यो पाऊस आले आणि पावसाने पूर्ण वाट लावली आमच्या धंद्याची. इकडे बघा सगळा माल वरती ठेवायला लागले. काय रे बाबा पावसाला पण आताच यायचे का राजा. मी काय धंदा चालू करतो आणि काय नाही का होतं की माझ्या मागं पण होतीच आहे. ये बॉक्स वरती घे. बोला आइसक्रीम टाइम होना चाहिए इन लोग का भी और इन लोग का भी. ये लोग दोनों धंधे पे बैठे तो हम आइसक्रीम खा रहे इधर बैठ के. एक ही नंबर लग रहा है रे बाबा. डीमार्ट वाले बहुत अच्छी आइसक्रीम निकालते. दैविक शेट आणि त्याच्या बहीण आणि शेट आलेले आपल्या शॉपवर व्हिजिट द्यायला. आणि त्यावेळी खूप सारे फटाके घेतलेत आपल्याकडून आणि आपण त्याला गिफ्ट केलेले आहेत. हॅप्पी दिवाळी तुला आणि धन्यवाद आमच्या शॉपवर आल्याबद्दल. शेट तुला पण थँक्यू. हॅपी दिवाळी. दुकान क्लोज करायचं टायमिंग झालेलं आहे. पूर्ण दुकान क्लोज केलेलं आहे. कद्दू भाई इकडे झोपलेलं आहे आतमध्ये. झालेलं आहे आजचा दिवस फायनली ओके. दुकान क्लोज करून दुसरे पब्लिकने पण दुकान क्लोज केलेलं आहे. आता चाललो आपली गाडी घेऊन निघालोय घरी जाण्यासाठी. आपला भाई सबस्क्रायबर आहे का लय मोठा ना रे. आहे का नाही. ब्लॉग कसे असतात आपले एक नंबर असतात. फुल सपोर्ट असू दे आपल्याला. हो भाई वास का. आणि छोटे छोटे फटाके घेतले टाइमपास वाजवायला. बोललो घरी जाऊन वाजवतो भाई. मजा केलीच पाहिजे का नाही. की नुसतं धंदाच करायचा बोललो फटाक्यांचा. जातो घरी फटाके वाजवतो आणि जाऊन झोपतो. तरी जर 12:30 वाजल्या तरी डिमार्ट पनवेलचा चालूच आहे. म्हणजे म्हणतो 12 वाजता आता बंद करताना दिवाळी आहे म्हणून काही पैसा छापताना हे डिमार्टवाले बी. आता पहिले मालीची वारी आहे. मालीला लावतो. कुठेच ग बघा टेन्शन नाही. किटकैट इसको बोलते किटकैट. ये तो हो एकच नंबर. अभी ये डबल शॉट बोलते इसको. इसका बारी. वो वॉसम. ये बॉटल लेने का ऐसा और इधर ऐसे रखने का. इसको बोलते बॉम्ब रॉकेट. ये मेरे घर के इधर जाना मांगते. इसको जलाओ गणपति बाप्पा मोरिया करके. बोला गणपति बाप्पा. वो बहुत बढ़िया है. फटता भी है ऊपर जाके. अगर किसी के
बिल्डिंग में गए तो ये हमारी जिम्मेदारी नहीं है क्या रे? ये तो कल हमारे घर पे आएंगे लोग आपके इधर से लेके गए करके। या ऐसा कुछ मत करो। ये सलाह भी इधर बैठ नहीं रहा है, इसको कैसा रखने का? हाँ हो गया परफेक्टली एकदम. फटाके वाजून झालेले आहेत भावांनो, लय मजा आली वाजवायला फटाके, एकदम बेस्ट घेऊन आलेलो आहे सामान. चला भावांनो भेटू उद्या आणि आपल्या शॉपवर नक्की याच तुम्ही आपल्याला भेट देण्यासाठी आणि खूप काही खरेदी करून जा आणि आपले सर्व गिफ्ट घेऊन जा. आणि तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय बाय, गुड नाईट.